स्वरूपासी स्वरूपासी तुझपासून दाडी शिवशक्ती उत्पन्नायसी अम्मासी रक्षी अम्मासी तुझा विना कोणा तारिले या प्रसंगाची शुद्ध मुनी गुरु भीमराज ज्ञानाचा ठाव दाखवूया अम्मासी निराकार निर्गुण असणाऱ्या गणाला स्तवन गणाधीश जो ईश सर्व गुणाचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा निर्गुण रूपामध्ये असणारा गण ज्याच्यापासून शिव आणि शक्ती निर्माण झाली. तुम्ही म्हणा गणपती हा भगवान शंकराचा पुत्र आहे, परंतु शंकर पार्वतीच्या लग्नी पूजेला ओमगण ब्रह्मदेव लग्न लावणारा होता ब्राह्मण. भगवान शंकराचा आणि पार्वतीचा विवाह कुणी लावला? गणांनी लावला. ब्रह्मदेव त्यांनी अंतरपार धरला. ब्रह्मदेव लग्न लावणारे होते ब्राह्मण. आणि म्हणून सद्गुरु कवी गोदाराम म्हणती गणा आधी होते कोण कोण. आणि म्हणून फार सुंदर बाबांनी एक वर्णन केलेलं आहे. कलगी पक्षी या ठिकाणी उपस्थित नाही, थोड्या वेळाने माझे भाऊ येणार आहेत, परंतु गणपती जर पार्वतीचा फार सुंदर कविता आहे पहा, लक्ष्मीप्रभू ऐका. गणपती आणखी एक गण अर्थयाचे दोन मंत्र कविराया तुम्ही शास्त्र शिदान शोधून पावे मुळा पाया पार्वती शिवाची शक्ती केली तिने युक्ती बसली वरती नायक. पार्वती माता आंघोळीला बसली आणि तिने काढून अंगाचा बळी बनवला बळी म्हणता कविराया. कळी कळी वदनाने किती पुष्कळा रीती आता कवी पायात. गणपती पार्वतीच्या मनापासून झाला असं म्हणतात, तर त्या मनाचं वजन किती होतं? बळी बळी वजनाने किती पुष्कळा रीती आता कवी पायात. किती वर्ष झाली नवती तुझी मुळमा शास्त्राचा अर्थ समजेना भेद मुझे नावे तुम्ही गाया सदगंध मानवाकडी सगळ्याच्या गुरु भीमराजाची मती केली त्यांनी. भक्ती केली त्यांनी युक्ती सांगितले गाया. अरे गाया सांगितले गाया सांगितले गाया. गणपती करी तसे कवन बोलन शेवाय
असणारा परमात्मा परब्रह्म विश्वाचा बाप, त्याच्यापासून ब्रह्मा आणि विष्णू आणि महेश झाले. माऊली मूळ आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्रा लादले सहज स्थिती, तेच प्रेम मुद्रा गुरुक्षा दिली, पूर्ण कृपा केली गहिनी नाथा, गहिनी प्रसाद वृत्ती दातार ज्ञानदेवा सार दुजवले. जे मूळ मुळारंभ पाया निराकार तुझ्यात बीज ठिसला. अर्जुन मामा, आपण सर्व काळ्या आईची सेवा करीतो. पेरणी करीत असताना दाना किती पेरला जातो? दाना एकच पेरला जातो, परंतु त्या दाण्यापासून काय तयार होतंय? कणीस तयार होते. त्या कणसामध्ये किती दाणे? अनेक दाणे. एकाचे किती झाले? अनेक झाले. आणि एकाचे अनेक झाले. सृष्टी करता ईश प्यारे एक हो तुम एक हो, रूप रख कर भी अनेक हो. रूप आणि आरोप, ज्याची कळा तो निराळा, ज्याची कळा तो निराळा. एकाचा आनंद कोणी केलं? करणारा तो आहे. माऊली तुम्ही आम्ही आज या ठिकाणी अत्यंत महापर्वणी काळ आरणगावच्या सर्व भावी भक्तांना, ग्रामस्थांना या महापर्व काळाच्या खूप खूप शुभेच्छा. खरोखर इतकं सुंदर असं आयोजन, नियोजन, संयोजन. जाणे भक्तीचा जिव्हाळा, त्याची दैवाचा पुतळा म्हणजे पर्व काळ आहे. आणि ही आरणगावची भावभक्ती आहे. या भक्तीला सुगंध आहे. हा भक्तिभावाचा सुगंध आहे. भगवान शंकर शिव हा भोळा देव आहे. भोळी भक्ती पाहून प्रसन्न होणारा देव आहे. आणि म्हणून आरणगावचे सर्व भाविक भक्त या ठिकाणी सुंदर असा सोहळा या ठिकाणी साजरा करतात. तिची सेवा करतात. हरिनामाच्या बँकेमध्ये राम नाम धन करा समाज. आताच कलगी पक्षाचे शाहीर गेली अनेक वर्ष आरणगावचा हा कार्यक्रम ज्यांनी सुंदर रीतीने चालवलेला आहे. आदरणीय आमचे बाराजी भाऊ पानसंभाळ आणि राजू भाऊ निवसे आणि सर्व कार्यकर्ते शाहीर मंडळ खरोखर अत्यंत वैभवशाली अशी परंपरा कैलासवासी भाऊसाहेब मामा गायकवाड त्यांचे सत्शिष्य आणि खरोखर गुरु कसे असावे आणि शिष्य कसे असावे याचं उत्तम उदाहरण. कारण प्रेमाची जी पेरणी आहे ती अत्यंत प्रेमाची आहे. बालाजी भाऊ, मला आठवतं तुमची आमची पहिली भेट आरणगावलाच झाली होती. शेळके मळ्यामध्ये झाली होती. मी तिसरीला होतो आणि नवीनच मी पहिलंच वर्ष होतं माझं गाणं शिकण्याचं. आणि पहिला शेळके मळ्यामध्ये कार्यक्रम झाला होता. नामदेव दादा शेळके, मारुती दादा, नामदेव दादा यांच्या मळ्यामध्ये कार्यक्रम होता. आणि त्या ठिकाणी गायकवाड मामा, गुरुमाऊली चौरे गुरुजी, त्यानंतर तुमचे राजूभाऊ निवसे आणि बालाजी भाऊ पानसंभाळ जवळजवळ 40 वर्षापासून आपली संगत आहे. अशी असावी संगती, पहिलं सर्वांची प्रगती. आणि म्हणून प्रेमाची पेरणी आपण केली. धन्यवाद. आपलं स्वागत आहे. या ठिकाणी महाशिवरात्र पर्व काळ हा देव भोळा आहे, सर्वांना पावन होणार आहे. शिव भोळा चक्रवर्ती. आणि म्हणून प्रथमतः देवाचं भजन आपण घेऊ आणि कार्यक्रमाला सुरुवात. शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे
मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष एका जनार्दनी शिव अभंग आहे संत एकनाथ महाराजांचा पैठण एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा देव निवारी कळी काळाचा देव शिवनामाची खत्री या अभंगामधून महाराजांनी वर्णन केलेले आहे. ज्याला काळाची भीती नाही जगा काळ खाय आम्ही त्याच्या माथा दिला पाय काळालाही नमवलं आणि म्हणून ते सदसंत रूपाला गेले. इथं नाथ महाराजांनी सांगितलं एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव ज्याला काळाचं भेव नाही ज्याला काळाची भीती नाही तो भगवान शंकर आहे. कारण जन्म देण्याचं कार्य ब्रह्मदेवाचं या सकळ जीवाचा कधी सांभाळ कार्य विष्णुदेवाचं आणि सगळ्यांचा संहार करायचा. जे जे दिसे ते ते नासे जे दिसतंय डोळ्यांना ते एक दिवस जाणार. हे घटिका यंत्र ऐसे परिभ्रमेगा ते विश्वचक्र सारखं चाललेलं आहे. आणि म्हणून भगवान शंकराची सेवा महादेवाची सेवा आणि आजचा हा पर्वकाळ पर्व कशाला म्हणायचं भाऊ वाटी गंगा दारात आली हात धुवून घ्या अशी आपली एक म्हण आहे. यशवंत पर्वकाळ कशाला म्हणायचं गंगा आपल्या दारामध्ये आली आणि त्या गंगेमध्ये आपण हात धुवून घ्यायचा आहे. संधी आली त्या संधीचं सोनं करायचं आणि म्हणून महाशिवरात्र जो पर्व काळ आहे तो भगवंताची सेवा करण्याचा पर्व काळ आहे. सहज या ठिकाणी संधीचं सोनं होत आहे. आज केलेली भक्ती आणि आज असलेला भाव हिला रात्र म्हणलंय पण ही कोणती रात्र आहे महाशिवरात्र आहे. 365 दिवस आहे परंतु आजचा दिवस मात्र फार वेगळा आहे. ही महाशिवरात्र आहे महान अशी रात्र आहे त्या भगवान शंकराच्या भक्तीची. आणि खरोखर सज्जनो भक्ती भावाशिवाय जीवनाला सुगंध नाही. जन्माला आला भरपूर प्रपंच केला सर्व काही कमावलं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक जीव धडपड करतोय बा ते धडपड आहे सुखासाठी. काहीतरी मला आनंद मिळाला पाहिजे जीवनामध्ये प्रपंचामध्ये आनंद मिळतो परंतु त्याला लिमिट आहे त्याला मर्यादा आहे. क्षणिक आहे क्षणभंगूर संसार घडीची कायापुरी वस्ती. मी जन्माला आलो एवढा सुंदर भाऊ दिला आपल्याला देवाने कशासाठी दिला माझं करण्यासाठी दिला माणूस म्हणून जगण्यासाठी. 9 महिने 9 दिवस मी आईच्या उदरात राहिलो त्याच्या आधी वडिलांच्या मस्तकामध्ये 3 महिने राहिलो. जीव निर्माण होणं एवढं सोपं नाही भाऊ निर्माण करणारा तो आहे. निमित्ताचा धनी केला असे प्राणी आईच्या उदरात 9 महिने 9 दिवस राहिला कसा वाढला तिथं वाढवणारा कोण होता त्याच्या सत्तेशिवाय इथं काहीच घडत नाही. पण मी नेमका कशासाठी जन्माला आलो याचा शोध आज महाशिवरात्रीच्या पर्व काळावर आहे. माझं इथं येऊन मला करायचंय काय नको नको म्हणा गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना राजा देशाचा चौधरी देशाचा राजा सुद्धा वाचत नाही आणि सोयरी भली भली सोडविना सोयरी धायरे
संपत्तीचे लोक निर्वाणीचा एक पांडुरंग तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून या शेवटी आपल्याला वाचवणारा फक्त तो आहे तो आणि तोच आहे ज्याची कळा तो निराळा त्याच्यासारखी कळा दुसरीकडे नाही सजव जे आईच्या गर्भामध्ये 9 महिने 9 दिवस तयार होतं ते विज्ञानाला कुठेच तयार करता आलं नाही अजून किती कृत्रिम केलं पुन्हा बालाजी भाऊ हे जे धन आहे असं पुन्हा परत होणे नाही आणि पाप त्या सोनाराने इतकं भारी सोनं घडवलंय इतका दागिना भारी घडवलाय प्रत्येक दागिना वेगळा आहे अर्जुन मामा एकाच आईच्या उदरातून जरी 2 भाऊ बाहेर आले जुळे तरी प्रत्येकाचा वाण वेगळा आहे प्रत्येकाचा गुण वेगळा आहे भगवंताची लीला कशी आहे प्रत्येकामध्ये वेगळी गुण संपदा भरवलेली आहे आणि म्हणून मी जन्माला कशासाठी आलो नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी अंती जासी एकला प्राण्या माझे माझे मनुडी अंती जासी एकला प्राण्या माझे माझे मनुडी कुणाची भाऊ कुणाचे कोण कुणाचे सगळे सोय रे गेल्या मागे सर्व रातील तुकडील धागे दोरे प्राण्या मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी अंती जाती एकला प्राण्या माझे माझे मरुडी एका जनार्दनी मनी धरा हरिभजनाची गोडी सार्थक कराल मानव कुडी नाथ महाराजांनी अभंगवाणीमध्ये सुंदर वर्णन केलंय एका जनार्दनी मनी धरा हरिभजनाची गोडी तरीच जन्मा सार्थक येऊन कराल मानव कुडी माऊली ज्याच्याजवळ नाव आहे त्याची कुडी सार्थक झाली आणि म्हणून अंतकाळीच्या वेळी मुखामधून जे बाहेर आलं आताच कलगी पक्षाचे शाहीर आमचे शाहिरीतलं गौरव असणार स्थान त्या नगर तालुक्याचे सुपुत्र कैलासवासी गायकवाड मामांचे शिष्य शाहीर राजूभाऊ नवशे शाहिरी असावा बाणा जी परंपरा जी संस्कृती आहे आणि जी गुरु परंपरा आहे अत्यंत अभिमान वाटतो कलगी पक्षाचे जरी शाहीर असले तरी त्यांचा जो जिव्हाळा आहे विषयाची बैठक आहे ज्ञानाचं जे वैभव आहे ते वाखाणण्याजोगा आणि म्हणून गेली अनेक वर्ष या फळावर राजूभाऊ आपली सेवा होत आहे अकल्प आयुष्य व्हावे त्या तुला माझी या सकळा हरीच्या दासा अंतकाळीच्या वेळी नवे नवे अखंड ज्या जीवानं नाम जपलं यशवंतो या ठिकाणी नंतर तुमची पद होणार आहे राजूभाऊ संघ ज्या जीवाने नाम जपलं मग ते हरीचं नाव आहे ते शिवाचं नाव आहे त्याला कळी काळाचं भेव नाही काळाची भीती नाही ज्यांनी ते नाम अखंड जपलं म्हणून
प्रसंग येतोय फक्त ते ह्याची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. हे महादेवा, हे अरण्येश्वरा देवा, तुझा कधी विसर पडू देऊ नको. न लगे भक्ती धन संपदा, संत संगती सदा. तुम्ही आम्ही सर्व या ठिकाणी पुढे बसलेले ज्ञानवंत गुणवंत आरणगावच्या मातीला आणि माणसांना जो सुगंध आहे राजभाऊ, हा भक्तीचा भावाचा सुगंध आहे. आणि म्हणून एवढा सुंदर सोहळा या ठिकाणी दरवर्षी पार पडतो. हा भक्तीचा जिव्हाळा आहे, भक्तीचा झरा आहे. आणि लक्ष्मण भाऊ, जे शिवनाम ज्यांनी अखंड हृदयामध्ये धरलं म्हणून हा सुख सोहळा आहे. एका जनार्दनी मनी धरा हरिभजनाची गोडी, तरीच जन्म सार्थक येऊन कराल मानव कुणी. राजा मायेचा बाजार नाही कुणाचे कुणी, तुझे नवे रे कोणी. नाही कुणाचे कुणी, तुझे नवे. तुझ्याशी एक पाण्या माझे माझे वडुनी. माझा आहे भगवान शंकर, माझा आहे भगवान शिव. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा. देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा. देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. आणि म्हणून गणरायाला स्तवन झालं. या ठिकाणी कलगी पक्षाचे शहरवाजी भाऊ निघालेले आहेत. ते महाशिवरात्र पर्व काळावर आपला विषय पुढे चालू करतील. जन्माचे सार्थक करावे हरिनामाने जातात तरुण. तरुण जायचं फक्त नामाने, दुसरा कुठलाही मार्ग नाही. किती प्रपंच करीत बसला आनंद मिळत, पण त्याला मर्यादा आहे. जर महाआनंद मिळवायचा असेल, जर सच्चिदानंद मिळवायचा असेल, तर त्याला फक्त उत्तर आहे शिवनाम. त्याला उत्तर आहे फक्त माऊली हरिनाम. याच्यापेक्षा जगामध्ये दुसरं उत्तरच नाही. जन्माचे सार्थक करावे, किती प्रपंच केला, किती करा संसार. नरदेव मातीला जाणार, किती करा संसार. नरदेव मातीला जाणार, किती करा संसार. नरदेव मातीला जाणार, किती करा नगर तालुक्याचे सुपुत्र इमामपूर शाहीर खान सुंबे यांचं आगमन झालंय. स्वागत आहे. बोरवाडी या ठिकाणाहून आणखी एक महाराष्ट्रामधले कीर्तनंत शाहीर या नगर तालुक्याचं नाव ज्यांनी महाराष्ट्रामध्ये दिलेलं आहे. बोरवाडी येथील शाहीर अशोक भाऊ दासोद आणि गुरुबंधू रामभाऊ तांबे यांचं आगमन झालेलं आहे. गारगुंडीवरून आमचे गुरुबंधू शाहीर दत्ताभाऊ झावरे यांचंही या सोहळ्यासाठी आगमन झालेलं आहे. स्वागत आहे. किती संसार केला तरी शेवटी माती आहे, पण सोनं कशामध्ये आहे राजूभाऊ? सोन्याला आगीतून जावं लागत आहे. सोन्याची काही कमी परीक्षा नाही. सोन्याला कशातून जावं लागत आहे? पूर्ण चटके बसले. साधू संताला लई त्रास झाला, माऊली ताटी लावून बसले.
मुक्ताबाईने सांगितलं, माऊली तुम्हाला जगाच्या कल्याणासाठी कार्य करायचंय. पुन्हा काठी उघडली. माऊलींनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. माऊली संविधान लिहिलं सगळ्या जगाच्या कल्याणासाठी. जगाने काय दिला माऊलींना? त्रास दिला. भिक्षा सुद्धा वाढली नाही. कोणी उद्विग्न झाली. माऊली काठी लावून बसली. परंतु मुक्ताबाईनं, माऊली तुमचा अवतार कशासाठी आहे? काठी उघडा ज्ञानेश्वर. मी जन्माला का आलो? मला जन्माला येऊन करायचं काय? आणि माझं चाललं काय? प्रपंच करून हे परमार्थ साधावा, आत्मसुखाचा लाभ घ्यावा, तरीच मानव जन्म यावा. सांगायचं तात्पर्य फक्त परमार्थामधला जो आनंद आहे तो सच्चिदानंद आहे. म्हणून जन्माचे सार्थक करावे हरिनामाने जतन करून, गुरुपासून घ्या वर्म ओळखून, व्यर्थच काय खेळ करून बाळा. सर्व ठिकाणी भरून उरला अशी जागा कोणती आहे जिथे देव नाही? जळी स्थळी काष्टी पाषाणी लात मारली हिरण्यकश्यपूनं, खांबातून प्रगट झाले नरसिंह महाराज. कोणासाठी? भक्तासाठी. ज्या ज्या वेळी धर्मावर संकट आलं, ग्लानी आली, त्यावेळी देवाला अवतार घ्यावा लागला. मच्छ कच्छ वराह नृसिंह वामन परशुराम रामकृष्ण बौद्ध आणि कलंकी 10 अवतार झाले. आदरणीय राजभाऊंची सुद्धा या ठिकाणी थोड्या वेळी सेवा होईल. भाऊ देवाने 24 अवतार धरले. किती? 24. धर्मावर ज्यावेळी ग्लानी आली, संकट आलं, त्यावेळी देवाने अवतार धरले. त्याला भगवंताने 24 अवतार धरले. किती? 24. निश्चित काही आपल्याकडून आम्हाला या समाजाला अमृत ऐकायला मिळेल. 24 मूर्ती वेगळ्या असे साधूजन म्हणती. झाले किती ते युग न कळे कोणाच गणती. आज या ठिकाणी जे भगवान शंकराचं रूप आहे पहा. अगदी कन्याकुमारी पासून हिमालयापर्यंत भाऊ भगवान शिवाची अनेक मंदिर आहेत. परंतु भगवान शिवाची मूर्ती आणि भगवान शिवाची पिंड नशिबू बायका जी पिंड आहे त्या पिंडीमध्ये तो सुद्धा आहे आणि ती सुद्धा आहे. आपण त्याला लिंग म्हणतो. तिथं तो पण आहे, ती पण आहे. नवे नवे ज्या विश्वाची जी रचना ती सर्व तो अधिक ती मध्ये आहे. आपण एखाद्या मूर्तिकाराला जर विचारलं ना तर पिंडीमध्ये 2 पाषाण आहेत. 2 बाजूचा दगड वेगळा आहे आणि मधला दगड वेगळा आहे. भावली बाजूला जो दगड आहे ती स्त्री आहे, ती पार्वती आहे आणि मधला जो दगड आहे तो भगवान शंकर आहे. अर्ध नारी नटेश्वर दाखविला सद्गुरूनं. तो अर्ध नारी नटेश्वर आहे. जागे जागेचा महिमा, त्याला वेगवेगळे नाव आहे. काही ठिकाणी बुधेश्वर नाव आहे, काही ठिकाणी नागेश्वर नाव आहे, रामेश्वर नाव आहे, पिंपळेश्वर नाव आहे. त्याला अनंत नाम आहे. अनंत नामाने भगवंत नटला. पण तिथं तो सुद्धा आहे आणि ती सुद्धा आहे. आपल्याला जन्म देणारा बाप
जेवढा जीवनामध्ये महत्वाचा आहे तेवढी आई पण महत्वाची आहे. मातृदेव भव, पितृदेव भव आणि गुरुदेव भव हे त्रिवेणी स्नान ज्याला आयुष्यात घडलं त्याचं सार्थक होतं. जास्त काही बोलणं उचित नाही. म्हणून सर्व ठिकाणी भरून उरला त्याच्या रूपामध्ये जाय मुरून, तिथे मनाचे काही न चाले वेदवाणी गेली हरुणा. अशा घटनेला साधन करा अशी वेळ कधी येईन फिरून. कारण जाऊन मला नगरला जायचंय पण काहीतरी साधन महत्वाचं आहे. त्या साधनाला महत्व आहे. मग मी मोटरसायकलवर जाईन, जीप मध्ये जाईन, कार मध्ये जाईन, बस मध्ये जाईन, आणखी जे मिळेल त्या साधनाने जाईल. राजभाऊ साधन कोणतं मिळत आहे त्याच्यासाठी दोन मार्ग आहे, कर्म आणि दैव. आपली पूर्व पुण्य लागती तेव्हा साधन प्राप्त होतं किंवा आपलं दैवत आपण कर्म तरी तसं करावं लागतं. आज कर्म केलं ते दैवामध्ये जाऊन बसतंय. आणि म्हणून न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आंबाशी. तेव्हा काही नको, फक्त तू आणि तुझा संघ, तुझं नाम तू माझ्या मुखातून येऊ दे. म्हणून अशा घटनेला साधन करा अशी वेळ कधी येईना फिरून. अंतर्दृष्टी वैकुंठी करून हरी बजावा विश्वकर्मा. चालू असलेल्या सोहळ्यासाठी आपले आरणगावचे भूषण असणारे, आपणा सर्वांचं भूषण असणारे गुरुबंधू आदरणीय आनंददादा शेळके साहेब आपलं या ठिकाणी स्वागत आहे. साधन महत्वाचं आहे आणि साध्य पण महत्वाचं आहे. आपल्याला जायचंय कुठं तेही महत्वाचं आहे. भगवंतांनी शरीर सर्वांना दिलं. हे दोन डोळे हे जग पाहण्यासाठी दिले, कान ऐकण्यासाठी दिले, वाचा बोलण्यासाठी दिली. माऊली मुख्या जनावरांना बोलता येतंय का? जिच्यामध्ये 33 कोटी देव आहेत अशा गोमातेला सुद्धा बोलता येतंय का? ती अमृत देते आपल्याला. काय देते? अमृत. सुंदर साहेब आपल्याला अमृत कोण देतं? गोमाता. परंतु बोलता येत नाही. माणसाच्या वाट्याला जे दिलं ते भगवंतांनी फार वेगळं दिलं. मग ते का दिलं याचं मात्र फार शोध महत्वाचा आहे. मला बोलणं दिलं, भगवंतांनी वाचा दिली, कशासाठी दिली, काय बोलण्यासाठी दिली, हा भाग मात्र फार महत्वाचा आहे. म्हणून बाळ आईच्या गर्भातून बाहेर आलं, क्याव 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 क्याव. राजू भाऊ सगळ्या जगाला आनंद झाला. बाळ कसं आलं बाहेर? रडून आलं माऊली, रडून क्याव 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 रडत आलं. सगळ्यांना झाला आनंद. साधू संतांनी सांगितलं, हे बाळा जीवनात येऊन असं काही कर्म कर. या बाबा जीवनात येऊन असं कर्म कर का जाताना यायचं सगळं उलट होईल. तू हसत जाशील आणि अख्खं जग तुझ्यासाठी रडत असत. हे कधी शक्य होईल? साधू संतांचा संग करिता मन होते पावन. साधू संतांच्या संगतीशिवाय नाही. साधू संतांचा संग करिता मन होते पावन. भक्तीशिवाय मुक्ती नाही म्हणून करावे भजन. भक्तीशिवाय मुक्ती नाही
भजन माऊली भजन सगळे करतात, परंतु इथं त्यांनी सांगितलं हरिभजनामध्ये सावध असावे, व्यर्थ रीती जाची वाया. 3 वेळा आयुष्यामध्ये सावधान शब्द येतो. मुलगा शाळेमध्ये जातो पहिलीला, त्याला गुरुजी म्हणतात सावधान. आपण लग्न बोल्यावर करतो नवरा नवरी, दुसऱ्यांदा सावधान. ब्राह्मण म्हणतात शुभमंगल सावधान. साधू संत सांगून गेले विचार कर काही, सावधान होई वेड्या सावधान होई, तिसऱ्यांदा सावधान. राजूभाऊ वर्णन करतील तिसऱ्या सावधानीचं. काय सांगून गेले साधू संत आणि कशात सावधान व्हायचं. म्हणून अशा घटनेला साधन करा, अशी वेळ कधी येईना फिरून. कष्ट असणारे कलगी बक्षले साहेब सरोज मामा, गाव पिंपळा, तालुका आष्टी. याही वयामध्ये असा करावा छंद, तुटे बहुबंद देणे काळाची नाही बाधा. हा जो छंद आहे हरिनामाचा, याला काळाचं भय नाही. शिवनामाचा जो छंद आहे याला काळाचं भेव नाही, भीती नाही. एवढाच यासाठीचा बोध आहे. अशा घटनेला साधन करा, अशी वेळ कधी येईना फिरून. अंतर्दृष्टी वैकुंठी करून हरी बजावा विश्वास पाण्याला पाणी, तत्वात तत्व जायला जिरून. लग्न आला जन्माला चालला पण लग्न, पण शेळके साहेब मधल्या काळात जे कमावलं ते मात्र फार मोठा ठेवा आहे. आणि तीच पुण्य आहे ह्या जन्मात नाही, पुढच्या अनेक जन्मात कामाला येते. हे साधू संत सांगून गेले. आपला हा भगवंतानी दिव्य निर्माण केला. इकडं 7 पिढ्या वडिलांकडून गुणवत्ता आपल्यात आली, आईकडची 7 पिढ्यांची गुणवत्ता आपल्यामध्ये आली. आणि म्हणून आपण म्हणतो नावकरी आला जन्माला. आजोबांची संपदा कोणात आली, नातवामध्ये आली. 7 पिढ्यांचं सांगितलं वडिलांकडचं, 7 पिढ्यांचं आईकडचं. हा भगवंतानी अमोल देह दिला. हा फक्त भगवान शिवाची भक्ती करण्यासाठी दिला, त्याच्या नामासाठी दिला. आणि हा भोळा देव आहे. भोळा कसा आहे, जे जे इच्छिलं ते देणारा आहे. आमचे हिवरे बाजारचे एक खानगी बाबा म्हणून शाहीर होते, फार सुंदर कविता गायचे पहा राजूभाऊ. ब्राह्मणाच्या मुली तुझी जाती कोण्या देवा, हातापारती करून वळली ती महादेवाची शेळा. मना सारखा चित्त सारखा प्रसार तेरे सदा शिवाय. माऊली इथं माता माऊली बसलेला हरतालिकेवर सर्वजण करतात. भगवान शंकरासाठी पार्वती मातेनं जे व्रत केलं, भगवान शंकराकडे होतं वैराग्य, अंगाला होती विभूती, आणि असाही वर पार्वती मातेनं वरला ते व्रत हरितालिका. आणि म्हणून कुमारिका सुद्धा लहान मुली जे भगवंताची सेवा करतात, जी पूजा करतात, मनाचा रखा चित्ताचा रखा प्रताप तेरे सदा शिवाय. हे भगवान शिवा महादेवा, माझ्या मनासारखा चित्तासारखा मला जोडीदार दे. शेळके साहेब
माहिती का त्या मुलीला काय पुरावर मिळणार आहे? शंभू नारी शंभू राजू म्हणे नारी तुझ्या ग संचिताचा ठेवा करता करता तू भगवंता आणि म्हणून ती जोडी सुद्धा त्यांनीच घालून दिलेली आहे. नवे आपण आपली मर्यादा कुठपर्यंत आहे ही सुद्धा त्याने आखून दिलेली आहे. आपण त्याचं नाव घेणं एवढाच भाग महत्वाचा आहे. या पुढचा भाग शाहीर राजभाऊंचे वर्णन करतील. गुरु भीमराज म्हणे हरिरूप अंतर्दृष्टीने घ्यावा घेऊन. दोन डोळ्यांनी देव दिसत ते झालं रूप, परंतु जे आपल्या डोळ्याला दिसत नाही लक्ष्मण, जे आपल्या डोळ्याला दिसत नाही ते रूप कोणतं आहे? गुरु भीमराज म्हणे हरिरूप अंतर्दृष्टीने घ्यावा घेऊन. गणपती ज्ञानी बोलले मागे पाठवे महाशिवरात्र पर्वतावर एक शिकारी बसला होता झाडावर. सर्वांना गोष्ट माहिती आहे. झाडावर बसण्याचा हेतू वेगळा होता. नकळत त्या बेलाचं पान पडत राहिलं आणि खाली होती भगवान शंकराची पिंड. शिकाऱ्याचा हेतू वेगळा होता, परंतु नकळत त्याच्या हातून पुण्य होत गेलं. महाशिवरात्र कथा सर्वांना मिळत आहे. त्या शिकाऱ्याला सुद्धा नकळत त्याच्या हातून भक्ती होत गेली. सकळ पापाचा नाश सुद्धा करण्याची ताकद त्या नामामध्ये आहे. वाल्याचा वाल्मिक झाला, रामराम जपलं, वाल्याचे वाल्मिकी झाले, रामायण लिहिलं. जसं लिहिलं तसं देवाला सुद्धा अवतार घ्यावा लागला. श्रावण बाळाच्या हृदयाला बाण लागला. श्रावण बाळ मरण पावताना म्हणला राम राम राजरो. त्यावेळी तर रामाचा जन्मही नव्हता झाला. नंतर दशरथाने पुत्र कामेष्टी यज्ञ केला. नंतर राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हनुमान एकाच पिंडापासून त्या 3 पिंड तयार केले. त्याच्यापासून तयार झाले. आणि मग श्रावण बाळाने नंतर कोणत्या रामाचं नाव घेतलं होतं? प्रश्न आहे का नाही? त्यावेळी तर रामही नव्हता दशरथ राजाचा. रामाक्षरी सिद्धी आणावे शंकराने कंठी धरले. जे श्रावण बाळाने राम राम बोललं. आताही शंकर साहेब आपण एकमेकांना भेटलं काय म्हणतो? राम राम. त्या राम राम मधला आनंद केवढा आहे शब्दात सांगता येईल. तुमच्यातला राम, माझ्यातला राम, दोघांचा राम, राम आणि राम. तो आनंद वेगळा आहे त्या राम राम मधला. म्हणून या ठिकाणी जात असताना भगवान शंकरांनी सुद्धा रामनाम जपलं. रामाक्षरी सिद्धी आणावे शंकराने कंठी धरले. भगवान शंकरांनी सुद्धा रामनाम जपलं. विषाचे अमृत झाले प्रल्हादाच्या हृदयी धरले. विषाचं सुद्धा अमृत झालं आणि भगवान शंकरांनी विष पचवलं. त्यांचा कंठ निळा झाला, सगळं अंग निळं झालं पा. आणि नाव पडलं नीळकंठेश्वर. पण काय जपलं? रामनाम. आणि म्हणून जीवनामध्ये नामाला एवढे भगवान शंकरांनी सुद्धा ते जपलं. अविनाश पवित्र भूमी वा भूमी, भूमी वा भूमी
विठ्ठल उभा स्वामी अनंत युग आले गेले हो आले आले हो गेले वरनिता बहु मागले हरी वसे भक्ता घरी हो घरी भाव बळे करी का करी गणपती म्हणे देवा हो देवा देवा हो देवा भाव भक्तावरती ठेवा अरण्येश्वर देवस्थान अरणगाव ग्रामस्थ अंतकरणपूर्वक धन्यवाद. आपण